यावेळी धनगर समाजाचं एक उपोषण सुरू होतं। मला आमचे नेते आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांनी त्या ठिकाणी पाठवलं। मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी घोषणा करा आणि त्याप्रमाणे मी ती घोषणा केली। ही खरं आहे की मी सांगतो आज आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये हीच घोषणा केली होती की पहिल्या कॅबिनेटमध्ये अशा शिफारसी पाठवा आणि त्यावेळी सांगितलं होतं की आदिवासी समाजाच्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणात कुठलाही वाटेकरी न करता त्या शिफारसी आम्ही करू या संदर्भातली त्यावेळेस मी घोषणा केली होती। तथापि ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी सत्तेवर आलो त्यावेळी असं लक्षात आलं की एक यापूर्वीचं पत्र गेलेलं आहे त्याच्यासोबत TRTIच्या काही शिफारसी गेल्या आहेत की ज्या TRTIने पूर्णपणे ते नाकारलेलं आहे। मग नाकारलेल्या शिफारसी असताना आपण जर थेट अशा प्रकारे पाठवला अभ्यास त्या ठिकाणी न करता म्हणजे कारण आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये आदिवासी किंवा STच्या संदर्भातल्या सवलती जर हव्या असतील तर त्यात तज्ञ समितीचा अहवाल लागतो आणि म्हणून मग त्यावेळेस सगळ्यांचं मत असं पडलं की TRTI आमच्या विरोधात जातं आणि म्हणून तुम्ही दुसरं कुठलं तरी त्या ठिकाणी एखादी संस्था घ्या म्हणून आपण मग सगळ्यांच्या संमतीनंच TISS कारण ही जगातली देशातली एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे म्हणून TISSला नेमलं। त्यांनी देखील जवळजवळ 3-3.5 वर्ष ते 5 राज्यांमध्ये गेले, ते महाराष्ट्रातल्या जवळजवळ अनेक जिल्ह्यांमध्ये गेले, 100पेक्षा जास्त तालुके गावं ही सगळी कव्हर केली आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह अहवाल त्यांनी तयार केला आणि आता या अहवालाच्या आधारावर आपल्याला याची कारवाई करायची आहे। 30चा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे। या अहवालात ज्या काही शिफारसी आहेत त्याचा अद्याप आम्ही अभ्यास करतो। प्राथमिकदृष्ट्या त्या शिफारसींच्या आधारावर मी एवढंच आज सांगू शकतो कारण अजून त्याचा पूर्ण अभ्यास आमचा व्हायचा आहे। पण अशा प्रकारे आम्हाला जी काही त्या ठिकाणी शिफारस करायची आहे ती करता येईल अशा प्रकारच्या शिफारसी त्या आहेत। त्याच्या आधारावर आमचं आता काम चाललेलं आहे। मी आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो कारण मराठा आरक्षणाचा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नात थोडासा फरक असा आहे की या ठिकाणी आपल्याला कायदा करून हे आरक्षण या ठिकाणी द्यायचं आहे। त्या ठिकाणी SC आणि STचा जो मुद्दा असतो हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतो। राज्य केवळ त्याच्यात शिफारस करते आणि त्या शिफारसीला पुष्ट्यर्थ काही बाबी लागतात आणि म्हणून त्या सर्व बाबींची पूर्तता आता आम्ही करतो। मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो की अतिशय लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय आम्ही करू। मंत्रिमंडळाची एक उपसमिती देखील याच्यात आता लक्ष घालते आहे। लवकरात लवकर हा निर्णय आम्ही करणार आणि या संदर्भातला जो काही आमचा शिफारस आहे ते आम्ही पाठवू आणि मी या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो की अस्तित्वात असलेले जे आदिवासी आहेत यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का आम्ही लावणार नाही। त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता अध्यक्ष महोदय या संदर्भातली शिफारस ही केली जाईल आणि त्या संदर्भात सगळी कारवाई आम्ही करतो। थोडासा वेळ अजून सभागृहाने आम्हाला द्यावा, निश्चित हे काम वेळेत आम्ही पूर्ण करू।